नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरच्या या डेली करंट अफेअर सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्हाला एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता मिळून जाईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर यंदाच्या या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपचं आयोजन फ्रान्स या देशात करण्यात येत आहे. ही या स्पर्धेची तिसरी आवृत्ती असून या आधीच्या 2 आवृत्ती सौदी अरेबियात पार पडल्या होत्या. यंदाची सुद्धा आवृत्ती सौदी अरेबियातील रियाद येथेच आयोजित करण्यात येणार होती. पण या क्षेत्रात जे युद्ध सुरू आहे, या युद्धाच्या कारणाने ही स्पर्धा फ्रान्समधील पॅरिस या शहरात हलवण्यात आली. या स्पर्धेची सुरुवात 6 जुलैपासून झाली असून ही स्पर्धा 23 ऑगस्टपर्यंत चालेल. यंदाची कितवी आवृत्ती असं जर विचारलं तर ही या स्पर्धेची यंदा तिसरी आवृत्ती आहे. आता हा प्रश्न पहा. कोणतं राज्य हे व्यापक AVGC XR धोरण जाहीर करणारं देशातील पहिलं राज्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे व्यापक AVGC XR धोरण जाहीर करणारं देशातील पहिलं राज्य आहे. हे AVGC XR म्हणजे काय? तर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्स याचा यात समावेश होतो. व असं एक्सटेंडेड रियालिटी धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे. या धोरणाअंतर्गत राज्यामध्ये तब्बल 50,000 कोटीची गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून महाराष्ट्र सरकारने 12 AVGC पार्क उभारण्याचं उद्दिष्ट देखील ठेवलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. संपूर्ण डीपटेक क्षेत्रासाठीच व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. तसेच खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच स्थापन करण्यात आला व पाण्याचा सातबारा विकसित करण्याची घोषणा करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. व भारत फॉरकास्ट सिस्टीम वापरणारं सुद्धा महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे. व आता देशातील पहिले ऑफशोर विमानतळ देखील आपल्या महाराष्ट्रातच उभारलं जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर नुकत्याच पार पडलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे यांनी विजय मिळवला आहे. यांनी या निवडणुकीत कुमार केतकर यांना हरून हे अध्यक्षपद मिळवलं आहे. या पार पडलेल्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे यांना 349 मते मिळाली तर कुमार केतकर यांना 157 मते मिळाली आहेत. विनय सहस्रबुद्धे हे एशियाटिक टुमारो पॅनेलचे प्रमुख असून त्यांच्या या एशियाटिक टुमारोने या निवडणुकीत 19 जागा जिंकल्या आहेत. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 1804 मध्ये जेम्स मॅकिंटॉश यांनी केली होती. पुढील प्रश्न. अलीकडेच जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित बोरजुली पाणथळ कोणत्या राज्यात आहे? तर हे बोरजुली पाणथळ स्थळ आसाम या राज्यात स्थित आहे. आसाम राज्याने अलीकडेच याला जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित केलं व हे स्थळ आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात स्थित आहे. हे पाणथळ क्षेत्र ओरिझा रुपिपोगान नावाच्या जंगली तांदळासाठी ओळखलं जातं. आसाम राज्याविषयी सांगायचं झालं तर सध्या आसामचे राज्यपाल हे लक्ष्मण प्रसाद आचार्य असून हिमंत बिस्वा शर्मा हे आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आसाम राज्याच्या सीमा किती देशाशी संलग्न आहेत असं जर आपल्याला विचारलं तर आसामच्या सीमा भूतान व बांगलादेश या 2 देशाशी संलग्न आहेत. आणि आसाममध्ये एकूण 5 नॅशनल पार्क असून ते कोणते? तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क व दिब्रू सेखवा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण 2025च्या अहवालानुसार भारतात नवीन प्राणी प्रजातींच्या शोधात कोणतं राज्य अव्वल ठरलं? तर या सर्वेक्षणानुसार भारतात केरळ हे राज्य नवीन प्राणी प्रजातींच्या शोधात अव्वल ठरलं आहे. केरळमध्ये एकूण 98 नवीन प्राणी प्रजाती शोधण्यात आल्या असून 98 क्रमांकासह केरळ यात पहिल्या क्रमांकावर तर 76 नवीन प्राणी प्रजातीसह पश्चिम बंगाल यात दुसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटक यात तिसऱ्या स्थानावर असून कर्नाटकमध्ये 67 नवीन प्राणी प्रजाती सापडल्यात. आता या अहवालानुसार आपल्या भारतात एकूण किती प्राणी प्रजातींची नोंद झाली? तर या अहवालानुसार 1,05,953 प्रजाती आणि उपप्रजातींची नोंद झाली आहे. पर 2025 मध्ये एकूण किती नवीन प्राणी प्रजातींची भर पडली? तर 2025 मध्ये 709 नवीन प्राणी सापडले आहेत. या नवीन 709 प्राण्यांपैकी
483 प्राणी हे प्रथमच सापडले असून 226 नवीन प्रजाती भारतात प्रथम आढळल्या आहेत. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर आता विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक हे डॉक्टर UP राजू बनले आहेत. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते, तर डॉक्टर A राजाराजन हे या पदावर कार्यरत होते. ते निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर UP राजू यांनी 1 जुलैपासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालक पदाची धुरा सांभाळली आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र हे इस्रोचे एक प्रमुख केंद्र आहे, जे भारताच्या अवकाश वाहतूक प्रणाली यांच्या रचना आणि विकासासाठी जबाबदार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला डॉक्टर टीजनबाई आणि पंडवानी लोककलेबाबत 4 विधाने दिली आहेत व या 4 विधानांपैकी एक विधान चुकीचं असून तेच विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिले विधान पहा. टीजनबाई यांनी छत्तीसगडच्या प्रसिद्ध पंडवानी लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. विधान बरोबर आहे. टीजनबाई यांनी या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली असून ही कला छत्तीसगड याच राज्याशी संबंधित आहे. दुसरे विधान पहा. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले. हे सुद्धा विधान बरोबर आहे. टीजनबाई यांना हे तीनही सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले आहेत. तिसरे विधान पहा. डॉक्टर टीजनबाई या पंडवानीच्या कापालिक शैलीसाठी ओळखल्या जात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. याचाच अर्थ हे चौथं विधान चुकीचं असून यात काय म्हटलंय, तर पंडवानी या लोककलेमध्ये प्रामुख्याने रामायण महाकाव्यातील प्रसंगाचे संगीतबद्ध सादरीकरण केलं जातं. हे विधान चुकीचं आहे. याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते पांडूवरून याला पंडवानी असं नाव देण्यात आलं व पांडू हे रामायणाशी संबंधित नसून महाभारताशी संबंधित आहेत व या कलेमध्ये सुद्धा महाभारतातील महाकाव्यातील प्रसंगाचं सादरीकरण केलं जातं. शेवटचंच विधान चुकीचं आहे. आणि आपण हा प्रश्न का पाहिला, तर नुकतंच आता टीजनबाई यांचं आता वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. ज्या काळात पंडवानी गायनाच्या कापालिक शैलीवर केवळ पुरुषांचं वर्चस्व होतं, त्या काळात त्यांनी सर्व सामाजिक बंधने झुगारून या क्षेत्रात पाऊल ठेवलं व या क्षेत्रात कला सादर करणाऱ्या त्यावेळेस त्या पहिल्याच महिला होत्या. त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2003 मध्ये पद्मभूषण, 2019 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केलं व तसेच 1995 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने कोणत्या तारखेस जलसंधारण दिन साजरा करण्याची घोषणा केली. तर आता महाराष्ट्र सरकारने 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. बरं, जलसंधारण दिनासाठी 21 ऑगस्टचीच का निवड करण्यात आली, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि जलक्रांतीचे जनक स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचा हा जन्मदिवस आहे व त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने आता 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. यापूर्वी त्यांचा स्मृती दिन म्हणजेच 10 मे हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात, पण आता हा दिन 21 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रातील पाण्याचे संकट ओळखून पाणी अडवा पाणी जिरवा या मंत्रासह राज्यात मोठी जलक्रांती घडवून आणली होती. पुढील प्रश्न. भारत आणि कोणत्या देशातील द्विपक्षीय गुंतवणूक करार 4 जुलैपासून अधिकृतपणे अंमलात आला. तर भारत आणि इस्रायल या देशातील आता द्विपक्षीय करार 4 जुलैपासून अंमलात आला आहे. हा करार कधी करण्यात आला होता, तर हा करार दोन्ही देशांच्या वित्त मंत्रालयाने 8 सप्टेंबर 2025 रोजी दिल्ली येथे केला होता व आता हा करार 4 जुलैपासून अंमलात आला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. 2026 मधील आंतरराष्ट्रीय सहकार दिन कधी साजरा करण्यात आला. तर यंदाचा हा आंतरराष्ट्रीय सहकार दिन 4 जुलै रोजी साजरा करण्यात आला व हा दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो. यंदाचा शनिवार 4 जुलै रोजी होता व हा दिवस सुद्धा 4 जुलै रोजी साजरा करण्यात आला. यंदाची या दिनाची थीम काय, तर कॉपरेटिव्ह फॉर अ पीसफुल वर्ल्ड अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या SDG इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच या इंडेक्समध्ये आपला भारत 94व्या क्रमांकावर असून भारताने 167 देशांमध्ये हे 94वं स्थान पटकावलं. भारताला यंदा किती गुण देण्यात आलेत, तर 100 पैकी भारताला 68.3 गुण देण्यात आलेत. याआधी 2025 साली भारत या इंडेक्समध्ये 99व्या क्रमांकावर होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेट विक्रम-1च्या पहिल्या उड्डाण मोहिमेचं नाव काय. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा
उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.